Good Good evening, evening, ma'am. ma'am. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Hi, good evening. Good evening, ma'am. Good evening, all of you. आवाज येतो सर्वांना? हो. हो. ओके, स्क्रीन दिसतंय? Good evening, ma'am. हो. हो. गुड इव्हनिंग. मॅम Good evening, आज ma'am. तुमच्या जागी कोणीतरी मेसेज पाठवलेला की 2 मिनिट वेट करा म्हणून. हो हो हो. Good आता evening, झालं, 2 ma'am. मिनिट वेट झालंय आता. नाही, बहुतेक मला उशीर झाला म्हणून पाठवला दिसतोय. Good evening, ma'am. गुड इव्हिनिंग. काय 2-3 मिनिट इकडे तिकडे होतातच, थोडा जातोच आपला 2-3 मिनिट पुढे. वेळ गेला तरी आपला क्लास थोडा उशिरा सुटतो ना मग. असं काही नाही की थोडा उशीर झाला तरी मी तुम्हाला लवकर सोडते, असं नाहीये. आपला क्लास पूर्ण वेळ होतो. बरं, आपण अंतरकाळ आणि गती यांचे मॅम मापन आपण पाहणार आहोत. काळ नवीन पुस्तकामध्ये हे अंतर काय प्रकरण नाही. मॅम हे स्कॉलरशिप ते का नवोदयचं आहे? नवोदयचं आहे. नवीन पुस्तकात हे प्रकरण नाही, पण यावरती प्रश्न असतात. हमखास यावरती प्रश्न असतात, म्हणून हे प्रकरण आपण घेणार आहोत. यामध्ये नवीन पुस्तकामध्ये प्रकरणं खूप कमी आहेत आणि थोडंसं बुद्धिमत्तेचे 2-4 सोपी सोपी प्रकरणं दिली आहेत आणि हा जर एवढाच अभ्यास केला तर तेवढा तुम्हाला पुरेसा होणार नाही. यावरती प्रश्न हे हमखास असतात, म्हणून ते प्रश्न सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मॅम, हा बोल. मॅम, हा बोल ना. मी काल होमवर्क पाठवला होता. हो हो, पाठवला मी, पाहिला. फक्त सर्वांना रिप्लाय द्यायचे राहिलेत. चेक पण करते, काही जणांचे झालेत, रिप्लाय राहिलेत. बरं, पाहता काय आहे मॅम ही अंतर. पीडीएफ पाठवता का? मॅम पाठवलं, माझ्याकडे पुस्तक नाही. मॅम पुस्तकात नाहीये. हो, पुस्तकात हो नाहीये. मॅम. तर पीडीएफ देऊ का? मॅम पीडीएफ पाठवा ना. पुस्तक आहे 5वीचं. हो, जुनं पुस्तक आहे ना, 2024 पर्यंत आहे. फक्त 25 मध्ये नाहीये. पण यावरती दरवेळेस प्रश्न असतात, म्हणून हे प्रकरण महत्वाचं आहे. 2 मिनिट मॅम काल मापन असते ना ह्याच्यात? काय काल मापन. कालमापन राहिलंय ना, ते घ्यायचंय आपल्याला. हे नवोदयचं पाहतोय आपण. कालमापन पण राहिलेलं आहे. टॉपिक मध्ये असतं ना ते. 1 मिनिट हा. पहा बरं. गुड इव्हिनिंग मॅम. 1 मिनिट हा, मी तुम्हाला पीडीएफ पाठवली. आता पहा, आली का पीडीएफ? हो आलीये. Clear. हो आलीये टीचर. आली ना? हो मॅम आलीये. पहा, हो मारले. मॅम आलीये. हम्म. बरं, पहा आता यामध्ये तुम्हाला प्रश्न वगैरे दिसतील. आली. थोडेसे क्लिअर, मला वाटते कुठे थोडेसे ब्लर आहे, पण व्यवस्थित दिसतंय, काय अडचण नाही. व्यवस्थित पहा. महत्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. काय आहे यामध्ये, काय काय शिकणार आहोत. वेळ, अंतर आणि वेग यामधील संबंध सूत्राने स्पष्ट होतो. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. येथे वेळ हा शब्द काळ या अर्थी वापरला आहे. वेळ म्हणजे टाइम, काळ या अर्थाने वेळ हा शब्द इथे वापरलेला आहे. काळ कामाची उदाहरणं पट पद्धतीचा किंवा गुणोत्तर प्रमाणाचा वापर करून सोडवणे उपयोगी ठरते. आता पट पद्धती म्हणजे गुणाकार भागाकार या प्रकारे, आणि त्यावर गुणोत्तर व प्रमाण आपण म्हणतो रेशो अँड प्रपोर्शन. तर यानुसार समजा 4:5 हे प्रमाण आहे, 5:6 प्रमाण आहे, असं प्रमाण वगैरे ऐकलं असेल तर गुणोत्तर व प्रमाण हे सुद्धा प्रकरण आहे तुम्हाला पुढे. तर ते सुद्धा पाहूयात आपण नंतर. यामध्ये तुम्हाला गुणोत्तर म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय, हे सुद्धा समजणार आहे. जेव्हा आपण अंशछेद रूपामध्ये लिहितो, समजा एखाद्या संख्येचं प्रमाण हे
किंवा असं दाखवलं 3/5 आहे म्हणजे हा झालं यांचं गुणोत्तर आणि हेच आपण प्रमाणामध्ये म्हणजे हे झाला यांचा रेशो आणि जेव्हा आपण प्रपोर्शन दाखवतो तर इथे या प्रकारे म्हटलं जातं 3:5 3:5 या प्रकारे. तर आता हे गुणोत्तर व प्रमाण तुम्हाला उदाहरणांमध्ये समजणार आहे. वेळ सांगण्याच्या पद्धती ताशी कालमापन पद्धत रात्रीचे 12 वाजले आणि दुपारचे 12 वाजले म्हणजे ही मध्यान्हची वेळ आहे. पण मध्यान्हची कुठली रात्रीचे 12 म्हणजे मध्यरात्र हे लक्षात ठेवायचं. रात्रीचे 12 म्हणजे मध्यरात्र दुपारचे 12 म्हणजे माध्यान्ह एकदम माध्यान्ह म्हणजे दुपारचे 12 दुपारी 12च्या अगोदरची वेळ याला म्हणायचं माध्यान्ह पूर्व आणि 12च्या नंतर अगदी 1 मिनिट जरी झाला तरी तो माध्यान्होत्तर होत असतो. बोला साईराज काय म्हणणं आहे साईराजचं? माईक ऑन आहे तुमचा. मॅम आता काय सांगितलं ते गुणोत्तरचं ते परत सांगा ना. मी नव्हतो. गुणोत्तर व प्रमाण रेशो अँड प्रपोर्शन हे तुम्हाला 6वीला प्रकरण आहे पहा रेग्युलर मध्ये. तर हे आहे समजा आपण म्हणतो एक काम करण्यासाठी 3 स्त्रिया आहेत व 5 पुरुष आहेत तर मग हे दोघे मिळून किती दिवसात काम करतील वगैरे अशा प्रकारचे काही प्रश्न असतात. म्हणजे यांचं प्रमाण स्त्री आणि पुरुष यांचं प्रमाण हे जर आपण यामध्ये दाखवायचं असं गुणोत्तरामध्ये दाखवायचं म्हटलं तर 3/5 असं दाखवलं जातं. याला गुणोत्तर असं म्हटलं जातं. 1 मिनिट हे अंदाज घेऊन लिहायचं असतं म्हणजे इकडे तिकडे येतं आणि अक्षर खराब दिसायला लागतं. पहा गुणोत्तर याला म्हणायचं गुणोत्तर. गुणोत्तर म्हणजेच रेशो आणि हेच आपल्याला जर प्रमाणामध्ये दाखवायचं हेच इथे प्रमाण याचंच प्रमाण दाखवलं जातं. मग प्रमाण कसं असतं आता जे विसर्गासाठीचं चिन्ह वापरता तुम्ही 2 टिपके अशा प्रकारचे आपण मराठीमध्ये मुळाक्षर वापरताना याला विसर्ग म्हणून शिकलेलो आहेत. तर हे 3:5 असं हे प्रमाण असतं म्हणजे याला म्हणायचं प्रपोर्शन. रेशो अँड प्रपोर्शन नावानं प्रकरण आहे तर ते होणार आहे आणि हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे. आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत ते उदाहरण आपण पाहणार आहोत गुणोत्तर व प्रमाण मध्ये ठेवून. आता असं सांगण्यापेक्षा तुम्हाला हे उदाहरणांमध्ये व्यवस्थित समजेल. बरं पहा आता दुपारी 12च्या अगोदरची वेळ म्हणजे माध्यान्ह पूर्व. पूर्व म्हणजे अगोदरची हे लक्षात ठेवा आणि उत्तर म्हणजे नंतरची. माध्यान्होत्तर म्हणजे दुपारी 12च्या नंतर ही माध्यान्होत्तरची वेळ. ताशी 24 ताशी कालमापन आहे. एखादी वेळ जर तुम्हाला 24 ताशी घड्याळामध्ये दाखवायची आहे मग 24 ताशी घड्याळामध्ये दाखवताना तुम्ही काय करणार पहा समजा तुम्हाला सांगायचं की दुपारचे 4 वाजले आहेत. बरं पाहता 1 मिनिट आपण काय म्हणतो 4 PM पोस्ट मेरियन. आता हे दुपारचे 4 वाजले आपण हे माध्यान्होत्तर मध्ये दाखवणार आहे तर मग हीच वेळ आपल्याला दुपारी 4 ही वेळ कशी दाखवायची पहा. अरे चुकून कट झालं. आता समजा दुपारी 4 वाजले दुपारी 4 म्हणजे इथे मिनिट आपल्याकडे काहीच नव्हते मग इथे तासांमध्ये फक्त 12 मिळवायचे असतात. मिनिट कधीच मिळवायचे नसतात. मिनिटचा याचा इकडे काही संबंध नसतो. समजा 4:20 आहेत तरी सुद्धा इकडे फक्त तासांमध्ये 12 मिळवायचे. मिनिट आहे असेच राहत असतात. मग आता 12 आणि 4 म्हणजेच हे 24 ताशीनुसार हे 16 वाजले. समजा तुम्हाला आता दाखवायचे की 4:20 झालेली आहेत मग हेच तुम्हाला 24 ताशी घड्याळामध्ये दाखवायचंय मग इकडे तुम्ही तासांमध्ये 12 मिळवायचे. तासांमध्ये 12 मिळवायचे मिनिटांमध्ये काही करायचं नाही. मिनिटांमध्ये असे 0 ठेवायचे म्हणजे आता हे किती 12 आणि 4 16 16:20 आणि एखादी वेळ तुम्हाला कधी कधी दिलेली असते पहा की 21:15 झालेली आहेत तर हीच वेळ तुम्ही 12 ताशी घड्याळामध्ये दाखवा. 12 ताशी घड्याळामध्ये दाखवताना तुम्ही -12 करणार. बरं हे 15 आहे असेच आणि इकडे 9 झाले. 9:15 म्हणजेच 9:15 झालेत. पहा बरं आता किती वेळ झाला आपला 7:15 झालेत ना. मग आता मला सांगा 7:15 झालेत म्हणजे 24 ताशी घड्याळानुसार तुम्ही किती सांगणार किती वाजलेले आहेत? 24 ताशी घड्याळानुसार किती होतील? 19.
6:15 वाजलेले तुम्हाला दाखवायचे 24 ताशीमध्ये. 15 मिनिटे 19.14 15 जेव्हा तुम्हाला 24 ताशीमध्ये वेळ दाखवायची असते तेव्हा तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये फक्त तासांमध्ये 12 अधिक करणार म्हणजे प्लस करणार. आणि जेव्हा तुम्हाला 24 ताशी घड्याळाची वेळ दिलेली आहे आणि 12 ताशीमध्ये दाखवायचे किंवा कन्वर्ट करायचे तेव्हा तुम्ही 12 तासांमधून म्हणजे 12 जो आहे नंबर तो तासांमधून फक्त वजा करणार लेस करणार एवढंच. बरं हे लक्षात आलं असेल तुम्हाला 24 ताशी आणि 12 ताशी वेळ कशी दाखवायची. बरं दिनदर्शिका ही आपण दिनदर्शिका या प्रकरणामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, कालमापनमध्ये पण पाहिलेलं आहे. आता इथे काय तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. कालमापन एका वर्षातले 365 दिवस, लीप वर्षामध्ये एक दिवस जास्तीचा किंवा ह्या तारखा वगैरे आता हे आपलं झालेलं आहे. आपण जाऊया डायरेक्ट प्रश्नांकडे. इथे तुम्ही फक्त वाचलं तरी कळेल. आता हे आहेत सराव प्रश्न. सराव प्रश्न तुम्हाला स्पष्टीकरणासह दिलेले आहेत. सराव प्रश्न सुद्धा खूप महत्वाचे असतात. जर सराव प्रश्न पाहिले तर जे काही तुम्हाला प्रश्न दिलेले असतात अगदी त्या आधारावर तुम्हाला हे प्रश्न लिहिता येतात. पहिला प्रश्न थोडासा ब्लर आहे. हा प्रश्न मी तुम्हाला लिहून देते. पुस्तक आहे माझ्याजवळ. मला माहिती आहे PDF आज थोडीशी ब्लरच आहे. पुस्तक घेऊन ठेवलेले मी आज. PDF पुन्हा एकदा काढायची होती पण आज लक्षात नाही, वेळच नाही मिळाला तसं. बरं पहा, पहिला प्रश्न यामधलाच 15 माणसे एक काम 10 दिवसात करू शकतात. लिहून घ्या तुम्ही सुद्धा. करू शकतात ते काम पूर्ण करण्यासाठी किती माणसे ते काम 50 दिवसात असं होतं. इथे थोडस माझं चुकलं. 50 दिवस तरी म्हटलं काहीतरी राहिलं. ते काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील. नवीन पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही हे प्रकरण. जुन्या पुस्तकामध्ये आहे. आतापर्यंतच्या अगदी 2024 मध्ये सुद्धा आहे. 25 ला नाहीये फक्त. आता प्रश्नपत्रिका यानंतर कशी येईल हे आपण सांगू शकत नाही. आपली अगदी पूर्णपणे तयारी असायला हवी. म्हणून आपण हे प्रकरण स्किप न करता तेही घेतोय, जरी नवीन पुस्तकात नसलं तरी सुद्धा. बरं आता चलनचे 2 प्रकार असतात. आता इथे हे जे उदाहरण आहे तर हे व्यस्त चलनामध्ये एक असतं समचलन आणि एक असतं व्यस्त चलन. समचलन म्हणजे समजा तुम्ही एक 5 रुपयांचा एक पेन घेतला तर 5 रुपयांचा एक पेन घेतला तर तुम्हाला 5 रुपये द्यावे लागले. समजा तुम्ही 2 पेन घेतले तर तुम्हाला 10 रुपये द्यावे लागतात. 3 पेन घेतले की 15 रुपये द्यावे लागतात. 4 पेन घेतले की 20 रुपये द्यावे लागतात. म्हणजे तुमची पेनची संख्या वाढली की किंमत वाढत जाते. बरोबर ना? हे लक्षात आलं तुम्हाला? पेनची संख्या वाढली तर पेनची किंमत सुद्धा वाढत गेली, पण अगदी त्याच प्रमाणामध्ये वाढत गेली. असं केलं का आपण? पहिला पेन 5 रुपयांना, दुसरा 7 रुपयांना, तिसरा 9 रुपयांना, नंतर 12 रुपयांना, 15 रुपयांना असं काही सांगितलंय का? अगदी त्याच प्रमाणामध्ये किंमत वाढत गेलेली. आलं लक्षात? माईक ऑन आहेत सर्वांचे. हो मॅम. हो मॅम, आणि मी उत्तर पाठवले आहे. त्यामुळे आपल्याला किंमत कशी कमी द्यावी लागली, एकाच पेनचे पैसे द्यावे लागले. पण जर तुम्ही 10 पेन घेतले तर तुम्हाला त्याच दराने 10 पेनचे पैसे द्यावे लागतात. म्हणजे असं म्हणजे जेव्हा 10 गुणिले पण 5. वाढली, हा 10 म्हणजे तुम्ही किंमत जरी क्वांटिटी वाढली तर तुमची किंमत म्हणजे तुम्हाला जे काही पैसे द्यायचे तिकडे ते सुद्धा वाढलं. तुम्ही जास्त पेन घेतले, जास्त दर द्यावा लागला.
कमी पेन घेतले असते तुम्हाला कमी पैसे द्यावे लागले असते. मग असं जे प्रमाण आहे सारख्या प्रमाणामध्ये वाढणं आणि सारख्या प्रमाणामध्ये कमी होणं याला म्हणायचं समचलन. पण आता तुमच्या घरामध्ये समजा स्वयंपाक करायचा आहे, अचानक पाहुणे आलेत, घरामध्ये भरपूर पाहुणे आलेत आणि तुमच्या घरामध्ये आई एकटीच आहे आणि भरपूर पाहुण्यांचा स्वयंपाक आईला एकटे करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. समजा आईला जर करायचं म्हटलं तर ते साधारण 4 तास एकटीला लागणार आहेत. पण जर तिने तिच्या आणखी मैत्रिणींना बोलवलं, आणखी तिने आईने काय केलं, आणखी 5 मैत्रिणींना बोलवलं स्वयंपाकाला मदत करण्यासाठी, तर मला सांगा आता स्वयंपाक लवकर होणार आहे का थोडा वेळ लागेल? लवकर होईल. लवकर होईल. वाढली बरोबर. लागण्यासाठी माणसं बायका वाढल्या, स्त्रिया वाढल्या, त्याच्यामुळे आता काम सुद्धा होणार आहे. मग असं जेव्हा होतं, आता इकडे आपल्याला जास्त करायचं होतं पण इकडे काय केलं आपण प्रमाण थोडस वाढवलं. मग असं जेव्हा प्रमाण वाढवलं म्हणजे हे थोडस काय झालं एकदम सारख्या लेवल मध्ये कमी जास्त नाही झालं. मॅम 48 मिनिटात होईल मग. हो. बरं पहा आता असं जेव्हा होतं तर तेव्हा काय म्हणतात व्यस्त चलन आहे. आलं लक्षात तुम्हाला? असं जेव्हा होतं तेव्हा म्हणायचं व्यस्त चलन आहे. आलं का लक्षात? 750 येणार. समचलनामध्ये एक जेवढ्या मध्ये वाढते तेवढीच राशी दुसऱ्या प्रमाणामध्ये सुद्धा वाढत असते. आणि इकडे व्यस्त चलन म्हणजे एक राशी वाढली की दुसरी कमी होत असते, एकामध्ये वाढ की दुसऱ्यामध्ये कमी. अगोदर वेळ लागत होता, आता वेळ नाही किंवा खूप कमी वेळ लागेल असं होतं. आता हे उदाहरण पाहूयात. आता इथे काय 15 माणसं आहेत, 10 दिवस काम करतात. आता इथे 50 दिवसात काम करायचे. आता मला सांगा 50 दिवस आहेत म्हटल्यावर आता माणसं कमी लागतील की जास्त लागतील? जास्त. कमी. माणसं निवांत करायचं. कमी. ते काही पर्याय ते पर्याय कमी पहा. लागतील. कमी. हा पर्याय आहे. पहिला पर्याय आहे 2, त्यानंतर दुसरा 3, तिसरा पर्याय आहे 4, चौथा पर्याय आहे 5. बरं आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल. इथे आपण हे करून ठेवूयात. हे व्यस्त चलन आहे. एक वाढलं की दुसरं दुसरं कमी होतं, याला म्हणायचं व्यस्त चलन. बरं म्हणजे आता आता याच्यासाठी तुम्ही काय फॉर्म्युला करणार आहे? माणसं आणि दिवस यांचा करायचा गुणाकार आणि नंतर ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती दिवस आहे तुमच्याकडे तर ते तुम्ही ठेवायचे. मग व्यस्त चलनामध्ये एक्स गुणिले वाय हे स्थिर असतं, पण आता हे काही तुम्हाला कळणार नाही. एक्स गुणिले वाय म्हणजे आता माणसं आणि काम यांचा गुणाकार करायचा आहे. मग आता आपल्याकडे माणसं आणि काम, मग इथे आपण ठेवूया तिकडे आहेत माणसं आणि दुसरीकडे आहेत काम. माणसं आणि काम यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग आता 15 माणसं आहेत तर 15 माणसांसाठी 10 दिवस लागतात. मग आता हेच काम पुन्हा माणसं आणि काम. आता इकडे आपल्याकडे माणसं नाहीयेत, मग माणसाचा हा मा तसाच ठेवला, पण काम आहे 50 दिवस करण्यासाठी. 50 दिवसात पूर्ण करायचं म्हणजे आता ही माणसं काढायची आहेत. मग माणसांना बाजूला घ्या. माणसं बरोबर आता पहा हे बरोबरच्या पुढे म्हटलं की लगेच त्याच संख्या घ्याव्या लागतात. 15 गुणिले 10 आणि उरलेला 50 हा गुणाकारामध्ये आहे तर तो आता भागाकारामध्ये येत असतो. या प्रकारे होईल 10 एक 10, 10 पाचे 50, 5 एक 5 आणि 5. आता माणसं लागणार 3. प्रश्न समजला? हो मॅम. हो मॅम. हो. हो मॅम. लिहून झालंय सर्वांचं? हो नाही मॅम. 2 मिनिटं. मॅम थांबा. मॅम झाले. हो झाले मॅम. मॅम. एक लक्षात ठेवायचं जेव्हा व्यस्त चलन असतं तेव्हा या प्रकारे गुणाकार असतो आणि जेव्हा समचलन येतं तेव्हा भागाकार असतो. हे लक्षात ठेवा. भागाकार म्हणजे काय? झालं मॅम. स्थिरांक आहे याला म्हणायचं स्थिरांक. मॅम झालं. ओके झालं. नाही मॅम. झालं असेल आणि तुम्ही लिहिलेला फोटो पाठवा. आता आता आपण स्क्रीनशॉट पण नाही काढला.
बरं, आता दुसरा प्रश्न आहे, बाकी सर्व पण फक्त दुसरा प्रश्न थोडासा हा काय दुसरा प्रश्न पहा. दुसरा प्रश्न, तर हा सुद्धा मला वाटतं लिहू द्यावा की काय. सुशांत लिहून द्या. हा इथे आहे, इथे रविवार लक्षात येतो, इथे सुशांत आहे. सुशांत रविवारी दुपारनंतर 10:30 वाजता झोपला आणि दुसऱ्या दिवशी दुपारपूर्वी 6:30 वाजता 6:30 नाही, सॉरी, 6:50 6:50 वाजता उठला, तर त्याच्या झोपेचा कालावधी किती? दुपारनंतर 10:30 म्हणजे कधीचे 10:30 असतील बरं ते? रात्रीचे. 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 ओके, बरं, मला हे सांगा, या रात्रीच्या 10:30ला तुम्ही काय म्हणायला हवं? माध्यान्हपूर्व की माध्यान्होत्तर? मध्यान्हत्तर. माध्यान्ह मध्यान्हपूर्व. माध्यान्होत्तर. बर, काय करायचं आता? कधी झोपला होता तो? बर, आता जी वेळ 10:30ला झोपला आणि दुसऱ्या दिवशी तो सकाळी 6:50 उठलेला आहे, तर मग आपल्याला 24 ताशी घड्याळानुसार या 10:30ला कन्वर्ट करावं लागेल. माध्यान्होत्तरची वेळ तुम्ही काय करायचं, शक्यतो 24 ताशीमध्ये घेऊन टाकायची. 24 ताशीमध्ये किती वाजतील? 22:30. मॅम 8:30. सॉरी, मॅम 8:30. आपलं काम कधी पूर्ण झाले? झोप कधी झाली? 22:30 6:50. म्हणजे आता हे माध्यान्ह पूर्व मध्ये, पूर्व आणि उत्तर. आता इकडे काय आहे? ही वेळ पूर्व मध्ये आहे आणि उत्तर मध्ये ही वेळ आहे. म्हणजे इकडे काम सुरू झालं आणि इकडे संपलेलं आहे. मग आता ज्या वेळी काम पूर्ण झालं, तर त्या वेळेला सुरू केलेली वेळ, तर ती वजा करावी लागत असते. 6:50 पाहता काय करणार तुम्ही? 6:50 तुम्हाला 10:30 वजा करायचे. 6:50 मला सांगा, आता ही अशी वजाबाकी होईल का? वजाबाकी होईल का? इथे उठला आणि इकडे झोपला. मॅम मग आता इथे मॅम या ताशीनुसार वजाबाकीचे उत्तर येते 16.20. उत्तर 24 ताशीनुसार कन्वर्ट करा. जेव्हा काम पूर्ण झालेले आहे त्या वेळेला 24 ताशीमध्ये करा. हा, पाहता 6:50 म्हणजे 12 आणि 6 झाले 18. 18:50 तो उठलेला आहे. मग झोपला कधी होता? 10:30 वाजता. एक असं माध्यान्ह पूर्व आणि उत्तर असलं की जेव्हा काम पूर्ण झालेलं आहे त्या वेळेला तुम्हाला 24 ताशीमध्ये कन्वर्ट करायचे. आणि जेव्हा एखादं काम माध्यान्ह पूर्वमध्ये सुरू झालं आणि पूर्वमध्ये संपलं, तर त्या वेळेला आहे असंच ठेवायचंय. त्याचबरोबर एखादं उत्तरमध्ये सुरू झालं आणि उत्तरमध्येच काम संपलं, तर ते सुद्धा तसंच ठेवायचंय. तिथे वेळेमध्ये बदल करायचा नाही. 24 ताशी तर 24 ताशीच घ्या, 12 ताशी तर 12 ताशीच घ्यायचे दोघांना पण. पण एक जर असं माध्यान्ह पूर्व आणि उत्तर जर असेल तर त्या वेळी मात्र या प्रकारे करावं लागेल. आता 50 मिनिटांमधून 30 मिनिटं गेली तेव्हा 20 मिनिटं राहिली. 18 तासांमधून 10 तास गेले तेव्हा 8 तास राहतात. 8 तास 20 मिनिटे असा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1. इथे 8 आहेत पण हा थोडासा ब्लर दिसतोय 8. बरं, सर्वांना प्रश्न समजला का? येस ऑर नो? चॅट बॉक्स मध्येच आन्सर द्यायचं सर्वांनी. व्हेरी गुड. दिया, मुग्धा, विराज, अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं. 8 तास 20 मिनिट झालेत. व्हेरी गुड. यस, चला, सर्वांचं म्हणणं यस. जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आता लिहून देण्याची गरज नाहीये, हे फक्त थोडे 2च ब्लर दिसत होते. आता हा 2019 आलेला प्रश्न आहे.
जर एका माणसाने ताशी 30 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशिरा पोहोचतो. आणि जर त्याने ताशी 42 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो 10 मिनिट लवकर पोहोचतो. तर त्याने प्रवास केलेले अंतर किती? म्हणजे जर तो 30 मिनिट म्हणजे 30च्या स्पीडने गेला तर त्याला थोडासा उशीर लागतो. पण एकदा का गाडीचं आपण स्पीड वाढवलं की स्पीडमध्ये गाडी पळणार आहे आणि आपण आपलं जे काही डेस्टिनेशन असेल तर तिथे आपण लवकर पोहोचणार आहोत. अगदी याच प्रकारचं हे उदाहरण आहे. काय करावं लागेल? चला, जमतंय का? ज्यांना जमत असेल त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं तरी चालेल. यासाठी एक ट्रिक आहे पहा. मग अशा वेळी काय करणार तुम्ही? जे काही अंतर आहे तर ते अंतर आपण एक्स मानूयात. तर ते जे अंतर आहे ते एक्स मानून घ्यायचं. आणि सुरुवातीचा वेग आणि नंतरचा वेग किंवा या प्रकारे अंतर, आता अंतर तर तुम्हाला माहित नाही, अंतर घ्या किंवा अंतरला एक्स माना. अंतर भागिले सुरुवातीचा वेग, सुरुवातीचा वेग वजा अंतर भागिले नंतरचा वेग. आता इथे दोन वेग दिले बरोबर. त्याला इकडे लवकर आणि उशिरा यामध्ये जो काही उशीर झाला असेल आणि अं, उशीर पण आणि लवकर पण पोहोचतोय की नाही, जेवढे मिनिट उशीर होतात, लवकर अधिक उशिरा वेळ, लवकर अधिक उशिराची वेळ, लवकर अधिक उशिराची वेळ, उशिरा वेळ, या दोन्ही वेळांना प्लस करायचे. आणि एकूण एका तासामध्ये मिनिट असतात 60. तर एका मिनिटामधले सॉरी एका तासामधले मिनिट ठेवायचे 60 मिनिट. हे इकडे मिनिट आणि इकडे वेळ सुद्धा शक्यतो तुम्हाला इथे मिनिटांमध्येच येतो. लवकरची वेळ आणि उशिराची वेळ ही मिनिटांमध्येच असते. म्हणून इथे फिक्स इथं 60 दिलेलं आहे, म्हणजे 1 तासाची वेळ इकडे दिलेली आहे. आता इथे सुरुवातीचं अंतर, हे अंतर तर आपल्याला माहित नाही, तर अंतर तर आपल्याला काढायचंय. मग ते अंतर आपण एक्स मानू शकतो. अंतरला इथं एक्स मानण्यासाठी तुम्ही असं कंसामध्ये एक्स लिहू शकता. म्हणजे एक्स भागिले सुरुवातीचं गाडीचं स्पीड होतं 32. त्यानंतर गाडीने स्पीड घेतलं, थोडस जास्त स्पीड घेतलं, 42च्या स्पीडने गाडी धावू लागली. 42चं स्पीड म्हणजे एका तासामध्ये 42 किलोमीटर. 32चं म्हणजे एका तासामध्ये 32 किलोमीटर. बरोबर. लवकरचे 10 मिनिट आणि उशिराचे 10 मिनिट, म्हणजे 10 अधिक 10 हे 20 झाले. आपण इथे डायरेक्टच 20 लिहूयात. हे 20 कुठून आलं लक्षात आलं असेल तुम्हाला. लवकरचे 10 अधिक उशिराचे 10 इकडे लिहून ठेवूया. 10 अधिक 10. हे पण प्रत्येक ट्रिकच्या वेळी 10 अधिक 10 नका करू. तिथे एखादी वेळेस 15 मिनिट उशीर आणि इकडे 20 मिनिट लवकर असं पण असू शकतं. पण त्यांची बेरीज काय असेल ते करायची. आणि इकडे 60. बरं, आता जेव्हा आपण अपूर्णांकांची वजाबाकी करतो तेव्हा छेद समान असावे लागतात. इथे छेद समान नाहीये, छेद समान करून घेऊयात. 42ने जर एक्स ला गुणलं तर हा 42 एक्स होतो, वजा 32ने जर एक्स ला गुणलं तर हा 32 एक्स होतो. आणि 42 आणि 30 यांचा इकडे गुणाकार होणार आहे छेद समान करण्यासाठी. बरोबर. 20च्या छेदामध्ये 60. इथे थोडीशी जागा कमी पडते म्हणून मी इकडे एक बॉक्स करून इथे लिहिते. तर 42 मधून जर 32 गेले तर हा शून्य काय, आणि इकडे हा 10, म्हणजे 10चा यांचा डिफरन्स आहे. 42 आणि 32च होतं ना. सॉरी, इकडे 30 किलोमीटरच्या वेगाने आहे ना. आपलं उदाहरण चुकलं असतं पहा. 30 आहे, मी 32 लिहिलं इकडे. बरं झालं लवकर पाहिलं. इकडे 30च स्पीड आहे हा इथे. इकडे माझ्याकडून 32 आलं, कुठून आलं काय, इकडे लिहिलंय बरोबर. 30 गुणिले 42 म्हणजे 42 मधून जर 30 वजा केले तर राहिले 12x.
भागिले 42 गुणिले 30 केले तरी चालतील, किंवा डायरेक्ट तुम्ही आहे असं ठेवलं तरी चालेल. 42 गुणिले 30 म्हणजे 3 दुने 6 आणि 4 त्रिक 12, पुढचा एक शून्य आहे असा, बरोबर 20/60. एक्स ची किंमत काढायची म्हणजे अगोदर 12x ला घ्यावा लागेल. 12x बरोबर तिरकस गुणाकार करायचा आहे, 1260 गुणिले 20 आणि छेदामध्ये या 60 ला ठेवायचं आहे. 20 एक 20, 20 त्रिक 60. आता या 3 ने 1260 ला भाग द्या. 3 एक 3, 3 चौक 12, 3 दुने 6 आणि हा पुढचा शून्य आहे असाच. बरं, आता इथे आलेला आहे आपला जो वेग आहे तो 42. माझं राहिलंय का 20, 20 एक 20, 20 त्रिक 60, 420 किलोमीटर. 420 म्हणजे हा 420, पण हा आणखी 12x आहे, तर 12x ला इकडे जागाच नाहीये. इकडे तर करूयात. 12x बरोबर 420 आलेले आहेत. x ची किंमत काढून घ्या. x बरोबर 420 भागिले 12. 420 ला जर 12 ने भाग दिला तर 12च्या पाड्यामध्ये 12 एक 12, 12 त्रिक 36, 36 40 आणि 12 पंचे 60, 6 उरले इकडे 60 म्हणजे x बरोबर 35 किलोमीटर झालेले आहेत. आहेत का पर्यायामध्ये आपल्या 35 किलोमीटर? पर्याय क्रमांक बी. इथे थोडीशी जागा आपल्याला कमी पडली लिहिण्यासाठी, पण समजलं असेल तुम्हाला सर्वांना. ओके, प्रश्न समजलाय का? सर्वांचे माईक ऑन आहेत? नाही मॅम. नाही. मॅम नाही समजला. नाही मॅम. करते, एक्सप्लेन करू मी पुन्हा. हा बोल. हो मॅम, करा मॅम. मॅम, ओके बोल. हा मी पुस्तकाचा फोटो पाठवलाय. ओके ओके, एक मिनिट आहे, एक फोन आलाय. हॅलो हॅलो. हॅलो. बर, आवाज येतोय ना आता? हा, आता हेच उदाहरण. थोडीशी जागा मी जास्त केली पाहिजे. कुठे गेला? हा, मॅम, किती वेळ आहे अजून? आणखी एक 5 मिनिट आहेत. बरं, आता समजून घ्या हे उदाहरण. काय करणार तुम्ही? अंतरचा मी इथे फक्त लिहिते. अंतर भागिले वेग, पण कधीचा वेग? सुरुवातीचा वेग. सुरुवातीचा वेग वजा अंतर भागिले नंतरचा वेग. इथे थोडस शॉर्टकट लिहिलंय मी. नंतरचा वेग बरोबर उशिरा असं लिहूयात. लवकर अधिक उशिरा हे फिक्स असत असतं. पहा, एक गाडी स्पीड वाढवली की लवकर पोहोचणार आहे, स्पीड कमी केलं की गाडी उशिरा पोहोचणार आहे, म्हणून लवकर अधिक उशिरा असं आपण इथे लिहून ठेवूयात. आणि छेदामध्ये 60. 60 म्हणजे काय? ते 60 मिनिट आहेत. आणि लवकर उशिरामध्ये हे वेळेमध्येच येणार, मिनिटांमध्येच येणार असं उदाहरण आलं तरी. बरं, आता अगोदरची वेळ ही काय होतं? सॉरी, अगोदरचा वेग हा 30 किलोमीटरचा होता. अंतर आपल्याला काढायचंय, ते एक्स मानलं आपण. अगोदर स्पीड होतं गाडीचं 30, त्यानंतर गाडीनं स्पीड वाढवलं, त्यानंतर गाडीचं स्पीड झालं 42 किलोमीटरचं. बरोबर, लवकर आणि उशिरा म्हणजे 10 अधिक 10. हे लक्षात आलं तुम्हाला? 20 कुठून आलं? हो. 20 मिनिट उशिरा आणि 10 मिनिट लवकर या दोघांची बेरीज केली. या दोघांची आपण बेरीज केली तेव्हा इथे 20 मिनिट मिळाले. 60 आहे असेच. हे दोन्ही आता मिनिटांमध्ये आहेत. बरं, आता आपण छेद समान करायचा. आता पूर्णांकाचा छेद समान कसा करतात हे तुम्हाला माहिती आहे. एकमेकांच्या एकमेकांना गुणायचं. 42 गुणलं तर 42 एक्स होतो. 42 गुणिले 30. आता आपण गुणाकार केला होता पहा, 42 गुणिले 30 हे आले होते 1260, बरोबर का? हो मॅम. हो मॅम. हा, हो मॅम. 1200 झाले होते. हा, डबल लिंक नाही घ्यायची आज. मॅम, प्लीज घ्या ना डबल लिंक. हो,
आणि जर नसेल समजत असेल 1260 आले तर तुम्हाला नको ना मॅम प्लीज नको मॅम अरे नाही कोणाला नका घेऊ नको मॅम नको अरे ऐका हा नाही घेणार आहे मलाच नाही वेळ आज डबल लिंक घ्यायला. हे 1260 कुठून आले तर 42 आणि 30 यांचा गुणाकार आहे 1260. हा बरोबर 20/60. आता आणखी एकदम तुम्हाला सविस्तर लिहून दिलेले आहे. 42x मधून जर 13x कमी केले तर 12x उरतात म्हणून इथे 12x लिहिले. छेदामधले 1260 आहे असेच असतात. किती वेळ आले तरी एकदाच लिहायचे असतात. बरोबर 20च्या छेदामध्ये 60. आता 12x ची किंमत काढायची. 12x बरोबर तिरकस गुणाकार करायचे 1260 गुणिले 20 छेदामध्ये 60. 20 एक 20 20 त्रिक 60. आता या 3 ने 1260 ला भाग जातो. 3 एक 3 3 चौक 12 3 दुने 6 आणि पुढचा शून्य आहे असा. 12x ची किंमत मिळाली. 12x बरोबर 420. आता या x ची किंमत काढायची. x बरोबर 420 भागिले 12 गुणाकारामध्ये 12x आहेत तर ते चिन्हांमध्ये बदल होऊन ते भागाकार होतात आणि जर 12 ने भाग दिला तर उत्तर येतं 35 म्हणजे 35 किलोमीटर. आता मला सांगा प्रश्न सर्वांना समजलाय का? शेवटचा 1 मिनिट राहिलाय आता फक्त. यस प्रयत्न करा तुम्ही. ओके चला मग काय आहे काय बाय मॅम ओके बाय गुड नाईट. बाय मॅम बाय मॅम ओके बाय. मॅम ते 13 का वाजा केली